चंदगड तालुक्यात डोंगराळ भागात बिबट्या सदृश प्राण्याचे वारंवार दर्शन, शेतकरी, महिला व लहान मुलांमध्ये भीतीचे वातावरण, वनविभागाकडे तातडीच्या बंदोबस्ताची मागणी। चंदगड तालुक्यातील वाळकुळी, नागनवाडी, गंधर्वगड आणि सातवणे या डोंगराळ परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याने शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले। गुरुवारी सायंकाळी सुमारे 6 वाजण्याच्या सुमारास बिबट्या सदृश प्राणी प्रत्यक्ष दिसून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे। वाळकुळी, नागनवाडी परिसरातील शेतकरी परसराम वांद्रे हे आपल्या डोंगरावरील शेतात ऊस पिकाच्या संरक्षणासाठी झटका मशीन बसवण्यास गेले असता त्यांना अचानक बिबट्या दिसून आला। वांद्रे यांना पाहताच तो प्राणी सुमारे 6 फूट उंच बांधारावरून उडी मारून बाजूच्या दाट झुडपात लपला आणि जोराने गुरगुरू लागला। या प्रकारामुळे घाबरलेल्या वांद्रे यांनी तत्काळ तेथून माघार घेत घरी येत शेजारील ग्रामस्थांना घटनेची माहिती दिली। या घटनेनंतर अवघ्या अर्धा तासात सायंकाळी 6:30च्या सुमारास अण्णा गुरव हे विठ्ठल कोंडुस्कर यांच्या घराकडून ट्रॅक्टरवरून येत असताना रस्त्यालगत त्यांना हाच प्राणी दिसून आला। मात्र अंधारामुळे तो प्राणी स्पष्टपणे ओळखता आला नसल्याचं त्यांनी सांगितलं। या परिसरातच सुमारे 100 लोकसंख्या असलेला कोंडुस्कर वाडा असल्यानं शेतकरी, महिला, वृद्ध आणि लहान मुलांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण आहे। सकाळी आणि सायंकाळी शेतात जाणं धोक्याचं बनलं असून नागरिकांनी घराबाहेर पडताना विशेष सावधगिरी बाळगण्यास सुरुवात केली आहे। गेल्या 8 दिवसांपासून वाळकुळी, नागनवाडी, कोरस, गंधर्वगड आणि सातवणे या डोंगर परिसरात बिबट्या सदृश प्राणी भक्ष्याच्या शोधात फिरत असल्याची माहिती ग्रामस्थांकडून दिली जाते आहे। बुधवारीही नागनवाडी परिसरात हा प्राणी दिसून आल्यानं वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी दिवसभर त्या भागात गस्त घातली होती। भक्ष्याच्या शोधात हा प्राणी आसपासच्या जंगल आणि डोंगर परिसरात मुक्त संचार करत असण्याची शक्यता व्यक्त होत असून ग्रामस्थांनी तातडीने वनविभागाला याबाबत माहिती दिली आहे। त्यानुसार आज सकाळी वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन पावलांचे ठसे, हालचाली आणि परिसराची तपासणी करणार असल्याचं सांगण्यात आलंय। दरम्यान संभाव्य धोका लक्षात घेता वनविभागाने तातडीने पिंजरा लावून किंवा अन्य प्रभावी उपाययोजना करून बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी जोरदार मागणी वाळकुळी, नागनवाडी, गंधर्वगड आणि सातवणे परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थांकडून करण्यात येते। कोणतीही अनुचित घटना घडण्यापूर्वी ठोस पावलं उचलावीत अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करतायत।